अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. म्हणूनच अक्षय तृतीयेला केलेले चांगल्या कामांचा शुभ परिणाम कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही न संपणारे आणि शुभ फल देणारे असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा प्रकारे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यासोबतच कलशाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया आहे, तर या दिवशी आपल्याला पितरांची पूजा मांडणी कशी करायची आहे ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो. तर ती पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे, यासोबतच आपल्याला कुठल्या वस्तू दान करायच्या आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही केलेले शुभ कार्य अक्षय काळ आपल्यासोबत टिकते. म्हणून बघा, या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची तुम्हाला सुरुवात करायची असेल, समजा तुम्हाला घर खरेदी करायचं आहे, तुम्हाला छोटा मोठा बिझनेस सुरू करायचा आहे, तुम्हाला गाडी घ्यायची, तुम्हाला सोनं नाणं घ्यायचं आहे, तर ते आपण घेत असतो या दिवशी. कारण या दिवशी जे चांगलं काम करतो तर त्याच्यामध्ये अक्षय वाढ होत असते. तर त्यामुळे या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करतात. तर या दिवशी बघा, आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची उपासना करायची असते. आपल्याला घरामध्ये एक छोटीशी पूजा मांडणी करायची आहे. तर सगळ्यात पहिली मी तुम्हाला पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे ते सांगते. आता बघा, ही पूजा मांडणी आपल्याला देवाराच्या जवळच करायची आहे. देवाराच्या इथे करा. आणि जी पितरांची पूजा मांडणी आहे ती असं कंपल्सरी नाही की देवाजवळच करायची आहे, ती तुम्ही इतरत्र कुठे पण करू शकतात. ही पण पूजा मांडणी तुम्ही देवाच्या इथे जागा असेल तिथे करा, किंवा जवळपास इथे तिथे थोडंसं ॲडजस्ट झालं तिथे पण तुम्ही करू शकतात. आता या पूजेला तुम्हाला लागणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो. तर हा फोटो तुम्हाला मी जवळून दाखवते, थोडं त्याच्यावर लाईट चमकतंय. तर हा फोटो बघा, आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पण लागत असतो, तर त्याच्यामुळे हा फोटो तुमच्या देवाऱ्यात पण असलाच पाहिजे. बघा, मी इथे चौरंग घेतलेला आहे, त्यावर तुम्हाला छान लाल, पिवळ्या, हिरव्या वस्त्राचं वस्त्र जे आहे ते तुम्हाला अंथरायचं आहे. आता मी दिवा लावून घेते आणि अगरबत्ती लावून घेते. आता या ठिकाणी मी दिवा लावलाय, अगरबत्ती लावली. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावूनच करत असतो. आता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो मी इथे ठेवलेला आहे. या पूजेमध्ये आपल्याला मंगल कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे. तर बघा, मंगल कलश अगदी सोपा आणि सगळ्यांना माहिती आहे. तांब्यामध्ये इथे मी पाणी भरलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला बघा 1 रुपया सुपारी टाकायची आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता टाकायची आहे आणि एक फूल टाकायचं आहे. त्यानंतर आंब्याचे किंवा विड्याचे तुम्हाला 5 पानं घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. आणि तांब्यावर बघा, समोरच्या साईडला तुम्हाला स्वस्तिकमध्ये 4 थेंब आणि खालून वरच्या दिशेने तुम्हाला लाईन काढायची आहे. आणि बाकी इतर 5ही दिशेला तुम्हाला खालून वरच्या दिशेने रेषा काढायच्या आहे. तर कलश स्थापित करताना खाली तुम्हाला गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला या कलशाची स्थापना करायची आहे. ठीक आहे, असं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मंगल कलश जो आहे तो स्थापित करायचा आहे. आता बघा, कुठलीही पूजा जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा गणपती बाप्पांच्या स्थापनेने करत असतो, कारण कोणत्याही पूजेमध्ये विघ्न येऊ नये यासाठी आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो. आता बघा, तांब्याच्या तामणामध्ये मी इथे गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आहे. तुम्ही सुपारी स्वरूपात पण करू शकतात. 11 वेळेस तुम्हाला ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, यानंतर 11 वेळेस तुम्हाला दुधाने, परत 11 वेळेस पाण्याने, अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. तुम्ही अथर्व शीर्ष सुद्धा म्हणू शकता. यानंतर बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि इथे बघा, मी आंब्याचे 2 पानं ठेवले, तुम्ही विड्याचे पण ठेवू शकता. त्याच्यावर तुम्हाला अक्षता थोड्याशा टाकायच्या आहे आणि त्याच्यावर बाप्पांची मूर्ती स्थापित करायची. आता गणपती बाप्पांचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. जमल्यास जास्वंदाचं फूल अर्पण करा. त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वा. गणपती बाप्पा, मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपण अर्पण करूया. गणपती बाप्पा, मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. पाण्याचा भरीव चौकोन करून त्याच्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्याभोवती तुम्हाला गोल पाणी फिरवायचं आहे. ठीक आहे, अशा अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करायची. आता गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची स्थापना करायची आहे. तर बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तर ही माझी बाळकृष्णांची मूर्ती आहे. ही परत आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची आहे. 11 वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः,
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला परत 11 वेळेस दुधाने आणि परत 11 वेळेस पाण्याने म्हटल्यानंतर ही मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आणि इथे परत मी 2 विड्याचे पानं ठेवले, आंब्याचे पानं ठेवलेले आहे, त्याच्यावर तुम्हाला ही मूर्ती स्थापित करायची आहे। कळालं? आता आपल्याला बाळकृष्ण भगवानांचा मानसन्मान करायचा आहे। हे वासुदेवा, मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे। त्याच्यानंतर त्यांना आपल्याला फूल अर्पण करायचं आहे। आणि मी इथे तुम्ही आंबा, केळी असे जे फळ आहे, अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये आंब्याला खूप महत्त्व आहे, तर तुम्ही इथे फळ जे आहे, एक फळ अर्पण करायचं आहे। तुम्ही फळाचं जे देठ आहे ते तुम्ही देवांच्या दिशेला ठेवा, तर मी इथे ठेवते। यासोबतच बघा, या पूजेमध्ये मी इथे आंब्याच्या पानावर श्रीयंत्र जे आहे ते स्थापित केलेलं आहे। श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे, तर त्यामुळे माता लक्ष्मी तिचं आसन सोडून कधीही जात नाही, म्हणून तुम्हाला या पूजेमध्ये श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही नक्की ठेवा। दिवाळीच्या पूजेमध्ये पण आपण श्रीयंत्राची सेवा करत असतो। नसेल महिलांनो तर प्लीज घ्या, तुमच्या सवडीने घ्या, पण श्रीयंत्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापित करा। त्यानंतर इथे बघा, मी आंब्याच्या पानावर हे जे कुबेर यंत्र आहे हे इथे ठेवलेलं आहे। कुबेर यंत्र, कुबेर हे धनाचे देवता आहे, तर त्यामुळे तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये कुबेर यंत्र जे आहे ते पण तुम्हाला स्थापित करायचं आहे। श्रीयंत्र, कुबेर यंत्र असेल तर तुम्हाला ठेवायचं आहे, नसेल तर आत्तापुरती ठीक आहे, पण तुम्ही घ्या। जवळपास कुठे मिळालं तर तिथून तुम्ही घेऊ शकतात, किंवा तुम्ही मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून पण तुम्ही मागवू शकतात। तर बघा, अशी साधी सोपी पूजा मांडणी आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीला फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे। तर आता बघा, मी दिव्याला पण आपण फूल अर्पण करूया, ठीक आहे। त्याच्यानंतर कुबेर यंत्र, श्रीयंत्र, कलशाला फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण जो फोटो ठेवला आहे, आता भगवान विष्णूंना आपण तुळशी पण अर्पण करत असतो, तर इथे बघा फुलं, त्यासोबतच मी तुळशी जी आहे ती अर्पण करते। बाळकृष्ण भगवानांना पण आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे। आता अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे। ही तुम्ही जेव्हा सकाळी देवपूजा आपण करणार आहे तेव्हाच ही पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे। आणि इथे आता त्या दिवशी बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पुरणपोळी, सार भात वगैरे, आंब्याचा रस असा नैवेद्य करत असतो। बऱ्याचशा घरी शक्यतो अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य असतो, तर तो नैवेद्य पण आपल्याला इथे पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे। तर पितरांची सेवा आणि पितरांची पूजा ती वेगळी, ती मी तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितली आहे, या आधीच्या व्हिडिओमध्ये। आणि ही पूजा मांडणी वेगळी आहे। अक्षय तृतीयेला आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे। तर आता अशी पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये सेवा कोणत्या करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगते। आता बघा, आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य, सुख समृद्धी याची कमी पडू नयेत, भरभरून आपल्याला धनधान्य, सुख समृद्धी मिळावी, यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अशा शुभ दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे। आता सेवा म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचायचा आहे। जमल्यास या सगळ्या सेवा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा ऐकू शकतात। विष्णू सहस्रनाम तुम्हाला ऐकायचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्यंकटेश स्तोत्र, त्यानंतर श्रीसूक्त, श्रीसूक्ताचा एकतरी पाठ करायचा आहे। जमल्यास तुम्ही श्रीयंत्रावर श्रीसूक्ताचा पाठ म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करा। देवीच्या मूर्तीवर किंवा ताकावर सुद्धा तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकतात। त्यानंतर कणकधारा स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी अष्टक, या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहे धनवृद्धीसाठी। त्यानंतर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी चिरकाळ आपल्या घरी टिकण्यासाठी तुम्हाला या सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहे। यासोबतच या दिवशी महिलांना जमलं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा। या सगळ्या गोष्टी ना ह्या यूट्यूबवर अवेलेबल आहेत। तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही यूट्यूबवर लावा, चालेल, पण या गोष्टी आपल्या घरामध्ये या दिवशी ऐकल्या म्हणजे त्यांचा जो ध्वनी आहे तो पसरला गेला पाहिजे, कारण आपल्या घरामधली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाण्यासाठी याचा खूप फायदा होतो। आणि महिलांनो बघा, श्रीयंत्र जे आहे ते नक्की स्थापित करा। मी दरवेळेस तुम्हाला कळकळीने सांगत असते, कारण श्रीयंत्राची जी सेवा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। तर त्यामुळे अशा शुभ दिवशी जर आपण अशा काही शुभ गोष्टी केल्या आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या जर गोष्टी केल्या तर याचं पुण्य आपल्यासोबत अक्षय काळ टिकतं। तर बघा, या दिवशी सेवा जी आहे ती मोजून मापून करू नका, दिवस खूप महत्त्वाचा आहे। आणि या दिवशी जर आपण सेवा केली, अशी पूजा मांडणी केली, मनोभावे आपण मनापासून सगळ्या गोष्टी केल्या ना, तर आपल्याला कसलीही कमी पडत नाही। आता दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला दान काय करायचं आहे, तर या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे। मी या दिवशी या आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी अन्न, वस्त्र,
त्यानंतर निवारा, निवारा म्हणजे तुम्ही छत्री, ताडपत्री या गोष्टी गरिबांना दान करू शकता. आणि दान हे सत्पात्रीच करायचं आहे, गरजूंनाच करायचं आहे. ज्यांना गरज नाही त्यांना दान करून उपयोग नाही, म्हणून दान गरजूंना करा. तर या गोष्टी तुम्ही दान करा. त्यानंतर चप्पल तुम्ही दान करू शकतात. या दिवशी दान केल्यामुळे आपल्याकडून ज्या काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या आहेत, पापं झालेले आहेत, तर ते नाहीसे होतात आणि आपल्यावर नेहमी चांगली वेळ येते, वाईट वेळ जी आहे ती टळून जाते. तर यासोबतच तुम्ही या दिवशी बघा, घागर जी आहे त्यामध्ये पाणी भरून कुंभ तुम्हाला दान करायचं आहे. मातीचं भांडं तुम्हाला दान करायचं आहे. नाही काही जमलं तर मातीचं भांडं नक्की दान करा. जलदान करण्याला, पाण्याने भरलेला जो कुंभ आहे तो घागर दान करण्याला या दिवशी अतिशय महत्त्व आहे. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी घागर जी आहे ती दान करा. अन्नदानामध्ये बघा, तुम्ही जवस, फळ, त्यानंतर खरबूज, आंबा, तांदूळ, कोणतीही डाळ किंवा पीठ, जवस या गोष्टी तुम्ही दान करू शकता. या गोष्टी जर तुम्ही दान केल्या तर इडापिडा जी आहे आपल्या घरातली जाते, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येते. आपल्या घराला कधीच कोणाची नजर लागत नाही, कुठल्या गोष्टींची आपल्या घरामध्ये कमी भासत नाही. तर या सगळ्या गोष्टी आहे या तुम्ही अक्षय तृतीया हा दिवस महिलांनो खरंच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी करा, सांगितलेल्या गोष्टी दान करा, सांगितल्याप्रमाणे पूजा करा आणि पूजा मांडणी करा. ही पण पूजा मांडणी अगदी सोपी आहे. यातल्या जमतील त्या गोष्टी तुम्ही पूजेमध्ये ठेवाच. श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र आत्ता नसेल तर ठीक आहे, पण तुम्ही बघा गणपती बाप्पा, बाळकृष्ण भगवान, कलश आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा अशा प्रकारे फोटो ठेवून तुम्ही नक्की ही पूजा करा. तर अक्षय तृतीयेचा दिवस कसा साजरा करायचा आहे ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.